पुरी न जरा देवळात जाऊन येते बरं का मी. जीजी चहा घेतला का तुम्ही? अगं हो बाई माझं झाले समज येते मी. शीतल मी भी जरा पडते. आता दुपारी बायका आल्या की मला काय पडायला मिळायचं नाही बाई. वय मामी आराम करा तुम्ही. शेडे तू वय मीच भैया बी आल्यात का काय? नाही ते नाहीत आल्यात. का मी एकटी येऊ नको का? का तर माझं माहेर बी तुटलंय मायपासनं. काय झालंय कटकट करायला? सकाळच्या बारी नीट बोल की जरा. मग मी या घरात एकटी आले तर तुला काय प्रॉब्लेम झाला का लगेच? अगं बया जेडे हकलली का काय तुला? का अजून काय तर झालं का? तुझी तूच भांडण काढून आलीस? अगं मला कशाला कोण हकलते? उलट माझाच ताईसाहेबांना हकलायचा प्लॅन चाललाय. म्हणजे काय म्हणजे? ऐकू आलं नाही का तुला? जेडे उगच काय तर करू नकोस आता. जयश्री असं काय म्हणते हो तुम्ही? ए तू तर काय बोलूच नकोस. तुला तर लई वाईट वाटत असेल ना? तुझं त्यांचं लईच पटते आजकाल. त्यांचं ते पोरग सगळे आपलं नुसतं शीतल 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 करत असतात. असं काय नाही जयश्री. तू अजिबात मध्ये पडू नको बर का. तुझ्यामुळेच आतापर्यंत मला तोंडघशी पडायला लागले. तू जाईत ना. जयश्री तुम्ही असं का? अगं जेडे थांब जरा. काय कळतं का नाही तुला? अगं पोटूशी आहे ती. शीतल जातो आतमध्ये जरा जा. काय ग काय झालंय नेमकं? तुला कशाला? तू गप ग. तुला भीतीचाच पुळका येतोय ना? अगं पण जेडे झालंय काय नेमकं? मला नको नको करून ठेवलंय त्या बाईनी. अगं फार माझं जीन आराम करून ठेवलंय. त्यामुळे तिला आता कसं कटवायचं ना तोच विचार करते मी. अगं पण कशाला कटवायची तिला? तुला तिची ती जाईल की निघून. तुला काय अडचण आहे? अगं मम्मी तू जर माझ्या जागेवर असती ना मग तुला कळालं असतं. माझं तर जीन हरामच झालंय तिथं. मला आणि त्या मंगलला एकसारखं वागवती मम्मी ती. त्या मंगलची माझी एकच किंमत आहे त्या घरात. अगं मी त्या घरची मालकीन व्हावी असं वाटत होतं ना तुला? वय तर मग ती बाई हाय तर यातलं काय बी होत नसतंय बघ. अगं पण अशी कशी बाहेर काढायची तिला? मम्मी कावली आयडिया. काय ग? अगं तिला दौंडला जायला पाहिजे हे कोणतरी सांगितलं पाहिजे. म्हणजे तिला जर कोणीतरी पटवून दिलं ना की तिने आता इथनं गेलं पाहिजे तरच ती जाईल. अगं पण कोण सांगणार? नाही आता ठरलंय माझं. तिला अशा कोणीतरी व्यक्तीने सांगितलं पाहिजे जिच्या ती शब्दाबाहेर जाऊ शकत नाही. पण असं कोण आहे? मला माहितीये. येते मी. अगं जेडे जेडे अगं ऐक तरी. काय करायचं ह्या पोरीचं काहीच कळेना झालंय. अहो मामी झालं तरी काय? अगं काय मला बी काय कळेना झालंय बघ. आता ही पोरगी त्या ताईसाहेबांना घराबाहेर हाकलाय निघाली. काय? वय तर आता या पोरीने अजून काय तर उद्योग करून ठेवलाय म्हणजे मिळवलं. पण हो ना पशी. हो आजूबाजूला कोण नाही ना? म्हणजे तुमचं ते बारक माकड कुठे तर माकड चाळ करत फिरत नसेल ना? कोण? सिम्बा? नीट बोला बर का. आमचा भाचा आहे त्यो. हे जाऊ देत. हे बघा आजच्या आज काय बी करून तुमच्या ताईसाहेब आणि तो सिम्बा ते दौंडला परत गेले पाहिजेत. अहो असं तर आम्हाला कधीपासून वाटतंय. पण ते काय मेसेज टाईप करून सेंड करण्यात सोपं वाटलं का तुम्हाला? ताईसाहेब सेंड असं असतं तर आम्ही आधीच नसतं केलं. तुम्ही आता जाऊन बोला की त्यांना की दौंडला परत जा म्हणून. आम्ही त्यांना जावा दौंडला? डोक्यावर पडला काय तुम्ही? का म्हणा हंटरचे फटके आम्ही? आमच्या ताईसाहेब काय प्रकरण तुम्हाला अजून कळलेलं दिसत नाही. मला ते जाणून घेण्यात काही रस बी नाही. हो हे बघा तुमच्या ताईसाहेबांना दौंडला परत जा असं अशा कुठल्या तरी व्यक्तीने सांगितलं पाहिजे
त्यांच्या शब्दाबाहेर त्यात जाऊच शकत नाही. असं कोणतरी असेल ना घरात. आता शोधून काढलं पाहिजे पण कोणतरी. मग शोधा की आता, का ते बी मीच करायचं. नुसतं आपलं हॅन हो करत बसा. दाजींना सांगायचं का आमच्या? हा हा नाही नको. परत दाजीने ताईसाहेबांना फोन केला म्हणजे काहीतरी घोळवून बसेल. तुमच्या डोक्यात काहीतरी चाललंय का? काहीतरी प्लॅन आहे का? अहो असेल तर शेअर करा ना, आपण लगेच वर्क करू. मी ना काय ते कामच नाहीत बघा. अहो, तुमच्या आई साहेब काय करत असतात ते दिवसभर? हा, नुसत्या बसूनच असतात ना. त्यांनी जर ताईसाहेबांना दौंडला जा हे सांगितलं तर त्या आईसाहेबांचं लगेच ऐकतात. लय भारी प्लॅन आहे बघा, लयच भारी प्लॅन आहे. पण तुम्हाला असं वाटत नाही का तुम्ही जरा उशीर केलाय? अहो, एवढे दिवस मी जरा गप होते, सगळं खपवून घेत होते. आता जरा लईच झालंय म्हणून म्हणलं तुमच्या ताईसाहेबांना जरा अद्दल घडवायलाच पाहिजे. व्हेरी लेट, पण डायरेक्ट थेट. पण काय हो, तुमच्या आईसाहेबांनी ताईसाहेबांना कल्पना दिली की आपण त्यांना हे सगळं बोलायला लावलं तर? तुम्ही आईसाहेबांचं काय टेन्शन घेऊ नका. आईसाहेब काय आमच्या शब्दाबाहेर नाही. चला. आईसाहेब येऊ का? डिस्टर्ब तर नाही केलं तुम्हाला? नाही या, काय काम काढलं? अहो असं काय करताय आईसाहेब? काम असल्यानंतरच आम्ही तुमच्याकडे येतो का? हा, अहो आम्हाला तुमची आठवण आली. आठवण आमची? असं काय करताय बरं? आपलं ठरलंय का नाही? झालं गेलं सगळं विसरून जायचं. हा, आता आपण एकाच घरात राहते तरी आपल्याला बोलता येत नाही. आणि तुम्हाला माहित नाही हो आमचा जीव किती तुटतो तुमच्यासाठी. जयश्री या आत या. अहो तुम्ही या घरच्या सुनबाई आहात. या कमी. काय काम आहे ते पटकन सांगा. ताईसाहेब आज दौंडला जाणार आहेत. हे कधी ठरलं? त्या काही बोलल्या नाहीत आम्हाला. असेच करते बघा ताई, बोलतच नाही काय. म्हणजे त्यांना पण अजून माहित नाही. म्हणजे तुम्ही त्यांना सांगणार आणि त्या इथून जाणार. आम्ही का सांगायचं? बिकॉज मी सांगतोय म्हणून. हा, सांगणार ना. आम्हाला ताईसाहेब ह्या घरात नकोय. पण असं कसं सांगायचं की तुम्ही या घरात जा म्हणून? कसं सांगायचं, काय सांगायचं हे तुमचं तुम्ही ठरवा. पण ताईसाहेब आजच्याच दौंडला गेल्या पाहिजे, नाहीतर तुम्हाला माहितीच आहे. बघते मी, बोलते. ते बघते, बोलते, करते, विचार करते असलं काय नाही. ताईसाहेब खाली बसलेले, तुम्हाला खाली यायचं आणि त्यांना सांगायचं तुम्ही आजच्याच दौंडला जा. तुमच्याकडे 1.5 मिनिटं विचार करायला. बर 2 मिनिटं काय तो विचार करायचा तो करा आणि लगेचच खाली या. आणि आज काय मी तुम्हाला स्क्रिप्ट वगैरे देत नाही, तुमचं तुम्ही ते इम्प्रोवाइज करा. मस्तपैकी असतो 2-4 डायलॉग हा ना. हा, ऑल द बेस्ट. या लवकर खाली. चला जयश्री. झूम झूम झूम. ठो 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 ठो. आईसाहेब हे बघा आमचं विमान. आम्ही हे विमान घेऊन जाणार आणि दुश्मनांना मारणार. हो, आणि कोण आहे दुश्मन? अहो ते फौजी मामांना माहितीये, आम्हाला नाही. हो का? बर, आता तुम्ही गेलात ना त्यांच्याकडे की त्यांना विचारा. झूम झूम झूम.
ठो 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 झुम 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 ठो 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 झुम झुम ठो 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 अरे वा ठो ठो सिम्बा काय खेळताय? आम्ही विमानांनी दुश्मनाशी फाईट करतोय. विमानाने? मस्त. मग कशी झाली सुट्टी तुमची? मज्जा आली ना? मस्त धमाल केलीत ना तुम्ही? हो, आम्हाला खूप मज्जा आली. आणि शीतल मामींच्या घरी तर आम्ही खूप धमाल केली. पण तुम्हाला घरची आठवण पण येत असेल नाही का? विसरलात? घरची आठवण नाही. आई साहेब तर येतच आहेत आमच्या सोबत. आणि तुम्ही सगळे पण. अहो सिम्बा, असं काय करताय बरं? म्हणजे तुम्हाला तिकडची अजिबातच आठवण येत नाही? बघा, म्हणजे जसे तुम्ही इकडे मजा करतायत तसे तुम्हाला ते तिकडे मिस करत असतील ना. म्हणजे तुमचे आबासाहेब तुम्हाला मिस करत असतील, तुमचे मित्र तुम्हाला मिस करत असतील. पण आम्ही त्यांच्याशी फोनवर बोलतो की. त्याने काय होणार? तुम्ही ह्या आधी इतके दिवस राहिलात बाहेर. हा, तसं मिस करतात ते आम्हाला. तसं बोलले पण ते फोनवर. मग त्यांच्यासाठी तिकडे गेलं पाहिजे ना तुम्हाला, हो की नाही? काय झालं आईसाहेब? नाही म्हणजे तुम्ही असं का बोलताय? असं आडून आडून सुचवण्यापेक्षा जे काही येते थेट बोला ना आमच्याशी. हे बघा, मी काही आडून आडून सुचवत नाहीये. तुम्ही असं इतके दिवस येऊन राहणं बरं नाहीये ना. तिकडचे लोक काय म्हणतील? इतक्या वर्षात तुम्ही इकडे येऊन इतके दिवस राहिला नाहीत, त्या लोकांना जरा वेगळं वाटेल ना. म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही आता परत जायला पाहिजे. तुम्हालाही असंच वाटतंय का की आम्ही परत जावं म्हणून? अहो असं काहीच नाही, तुम्ही राहा इथं. अहो तुमचंच घर आहे. ठीक आहे, तुम्हालाही असंच वाटत असेल तर आम्ही निघतो. संग्राम, चला आपण आवरूयात, आपल्याला दौंडला निघायचं. आम्ही इथंच राहणार सुट्टी संपेपर्यंत. सुट्टी संपेपर्यंत? अहो आधीच आपण खूप दिवस राहिलो इथं. आपण येऊ परत दिवाळीच्या सुट्टीत. नक्की? प्रॉमिस? आम्ही करतो प्रॉमिस. पाहिजे तर आम्ही आमची गाडी घेऊन तुम्हाला घ्यायला येतो. हा, प्रॉमिस. चला. वा 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 आई साहेब, क्या बात. तुम्ही तर म्हणजे अहो काय केलंय तुम्ही इम्प्रोव्हायझेशन. चला चला, आराम करा तुम्ही. चला चला. जयश्री, आपला पान बरोबर लागला म्हणायचा. वय, ही जयश्री काय एवढी साधी गोष्ट वाटली बाई तुम्हाला? खरे, आता खरी सेलिब्रेशनची वेळ आहे बघा. वय, नाही नाही नाही, थांबा जरा. त्यांना आधी बाहेर जाऊ देत घराच्या, मग आपण एकदम भारी सेलिब्रेशन करू. तसंच करू. तेव्हा फायनली ऐकलं रे बाबा. लवकर जाऊ दे घराच्या बाहेर. कसलं मरणातून बाहेर पडले बघ. बघा की जीजी, सकाळचं बिलही गरम होतंय. अगं मी घरला येतो माझ्या कशाला कोरड पडली. हळू. बस. हा बस. घेतली तर गाडी कुठे आली म्हणायचं ग? अहो जीजी, असं काय करताय? ताईसाहेब आहेत त्या. हा ग बाई, ताईसाहेब नमस्ते, या. चला. काय म्हणशील बा? अगं बाई, काय तर आयुष्यमान भव. राधे राधे सिंबा.
ताईसाहेब यायच्या आधी फोन तरी करायचा की हो. अहो नाही म्हणजे थांबायला नाही आलोय, निघालोय आता दौंडला आम्ही. का होताय साहेब, लगेच का चाललंय? अहो थांबा की 4 दिवस. बास झाला आता म्हटलं सुट्टी. शिकले ही अशी कशी काय ग तडकाफडकी निघली? आता मला काय माहित. ताईसाहेब असं अचानक कसं काय निघाले हो तुम्ही? अचानक कुठं, आता झाले की बरेच दिवस येऊन आम्हाला. आणि आता सासरची लोक म्हणतील या फारच रमल्यात वाटतं माहेरी. आणि काय आहे, संग्रामना पण सगळे मिस करतात तिकडे. शीतल मामी आम्ही परत येणार. कधी येत आहे? आम्ही दिवाळीच्या सुट्टीत येणार. ते तर तुम्हाला यावंच लागणार आहे. बरं ताईसाहेब चला की आत बसा, जरा चहा होती. अहो नाही खरंच नको, निघतो आता, कारण काय लांबचा प्रवास आहे आणि रस्ताही खराब आहे. म्हटलं जाताना जरा महादेवाचं दर्शन घ्यावं आणि मग जावं पुढं. तुम्ही पण येता का? कुठं होताय साहेब? महादेवाच्या दर्शनाला. ठीक आहे, मी आता देवातून जाऊन आली. बर. काय भैया आणि जयश्रींना तर नाही जमला आम्हाला निरोप द्यायला. म्हटलं तुम्हाला विचारावं. मामी तुम्ही येताय का? आम्ही वय हा बर बर चला. शीतल चल ग जाऊन येऊ. जावा तुम्ही जाऊन या, मी बघते घरातलं. या जाऊन तू. चला येते. चला. तुम्हाला सांगतो प्रेसिडेंट, आफ्टर सो मेनी डेज आय एम टेकिंग मोकळा श्वास. लयच खुश दिसताय जणू तुम्ही. हो असणारच की खुश. तुम्हाला काय पाहिजे सांगा फक्त. काय बी नको मला. बघा बर का, हा चान्स काय परत मिळत नसतोय. मी आल्यावर सांगेन की. तरी म्हटलं सुपीक डोक्यातनं बाहेर कसं काय नाही आलं काय. ठीक आहे, नो प्रॉब्लेम, हरकत नाही. नंतर तर नंतर. बर. जयश्री आज ना आम्हाला लय डेंजर सेलिब्रेट करावं वाटतंय. म्हणजे असं का नाही, फटाक्याच्या माळा लावून टाकाव्या, सगळ्या बंगल्याला लाइटिंग बिटिंग करून टाकावं असं. पण या सगळ्यात एक गोष्ट ध्यानात आली का तुमच्या? कुठली बी गोष्ट करण्यासाठी डेअरिंग पाहिजे. व्हॉट नॉनसेन्स, तुम्ही काही बोलता का हो? तुम्हाला अजून राजकारण नीट कळत नाही. अजून मलाच कळत नाही म्हणा. हो मी ह्यो सगळा विषय काढला म्हणून तुम्ही डेअरिंग तर केलं आईसाहेबांशी जाऊन बोलायचं. तुम्ही आईसाहेबांना सांगितलं म्हणून त्यांनी ताईसाहेबांना सांगितलं. मग तुमच्या ताईसाहेब घराबाहेर गेल्या. आता हीच गोष्ट जर 4 दिवस आधी सुचली असती तर आज ही येळच आली नसती. आता भांडायचा मुद्दा आहे काय हो? महत्वाचं काय, इम्पॉर्टंट काय, ताईसाहेब इथून निघून गेले हे महत्वाचं आहे का नाही? अहो कधीतरी दुसऱ्याला क्रेडिट देत जा की. अहो दिलं की मग. तुम्ही ग्रेट आहात, तुम्ही तुमचं ब्रेन सुपेरियर आहे, तुम्ही इंटिजेल आहात. इंटेलिजंट असते ती. दॅट इज दॅट. तुम्हाला लय कौतुक करून घ्यायला आवडतं. काम जसं केलं आहे मी म्हणल्यावर कौतुक झालंच पाहिजे की. झालंच पाहिजे. तुम्ही इंटेलिजंट आहात, तुम्ही ब्युटिफुल आहात, तुम्ही मार्वलस आहात, फॅन्टास्टिक. काय अजून किती कौतुक करू तुमचं. हे असलं उगाच तोंड देखलं करू नका. हो तसं नाही, इट्स सेलिब्रेशन टाइम. आपण काय करू, बाहेर जाऊ कुठेतरी जेवायला मस्त पैकी आज. वय 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 खरंच बर का, लई मस्त सेलिब्रेशन झालं पाहिजे. हो मी एवढं डोकं लावलं म्हणून तुमची बहीण घराबाहेर गेली खरं, पण आता त्या बाईनी पुन्हा या घरात पाऊल ठेवू नये याची जबाबदारी तुम्ही घ्यायची. काय आलं का ध्यानात? जमलंय बर का, एकदम करेक्ट जमले. अहो डोंट वरी, आता सेलिब्रेशनचं मूड आहे का नाही, आता एन्जॉय करू. लेट्स एन्जॉय.